उंच आकाशात घेऊन भरारी, गुढी उभी राहिली प्रत्येक दारी. सुशोभित अंगणी आज दौडत आली नववर्षाची स्वारी, दौडत आली नववर्षाची स्वारी. चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण साजरा करतात. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते आणि झाडांना नवीन पालवी फुटायला लागते. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती असे म्हटले जाते आणि याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र आपला वनवास संपवून अयोध्या नगरीत परत आले होते. तर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपूजन कसे करावे, गुढी कशी उभारावी, गुढीपूजनाचा मुहूर्त काय, गुढीला साडी कशी नेसवावी, नैवेद्य काय दाखवावा, या सर्वांविषयी इत्थंभूत माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. यंदा सन 2024 मध्ये पंचांगानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा 8 एप्रिल रोजी 11:50 सुरू होणार आहे. ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 समाप्त होईल. त्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण 9 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. 9 तारखेला 6:12 ते 10:17 गुढीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे. तर या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून गुढी उभारायची आहे. तर सर्वप्रथम गुढीपूजनासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे हे आपण पाहून घेऊया. गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबूची काठी लागणार आहे. शक्यतो ही काठी लांब असावी, खूप लहान असू नये. म्हणजे ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार आहोत तेथील जमिनीच्या भागापासनं तर छतापर्यंत जाणारा हा बांबू असावा. तसेच पूजेसाठी हळद, कुंकू, चंदन, अक्षता, तेलाचा दिवा, धूप, अगरबत्ती, अभिषेकासाठी पंचामृत, गंगाजल मिश्रित जल, उंबरठा लेपणासाठी चंदन मिश्रित हळद, कलश स्थापित करण्यासाठी अक्षता घेतलेल्या आहेत. प्रसादासाठी भिजवलेली चणा डाळ, गूळ, हिंग, धने, ओवा, कडुलिंबाची पाने आणि फुले हे सर्व एकत्र करून हा प्रसादही इथे घेतलेला आहे. तसेच साखरेच्या गाठींसोबत मिळते ते साखरेचे कंगण घेतलेले आहे. पूजेसाठी सुपारी, विड्याचे जोडपान घेतलेले आहे. तसेच कलश स्थापनेसाठी पाणी भरून घेतलेला एक कलश आणि दुसरा कलश हा गुढी उभारण्यासाठी लागणार आहे. फुलांचा हार, सुटी फुले, दाराला बांधण्यासाठी तोरण, साखरेच्या गाठींची माळ, आम्ही हिला हार असं म्हणतो. हार आणि कंगण हे या दिवसात बाजारात सहज मिळतात. त्यानंतर पूजेसाठी एक पाट लागणार आहे. त्या पाटावर अंथरायला लाल, पिवळे किंवा केशरी वस्त्र घ्यायचे आहे. सोबतच गुढीला नेसवण्यासाठी वस्त्र लागणार आहे. वस्त्र म्हणून तुम्ही साडी किंवा ओढणी वापरू शकता. हे वस्त्र शक्यतोवर पिवळे, लाल, हिरवे असावे आणि हे वस्त्र कोरे असावे. वापरलेले वस्त्र वापरू नये. साडी बांधण्यासाठी लाल धागा घ्यावा. शक्यतोवर सुतळी वापरू नये. तसेच कलश स्थापनेसाठी नारळ, आंब्याची पाने घ्यावीत. वर्षाच्या सुरुवातीला पंचांग आणले जाते आणि त्याची पूजा केली जाते. पंचांग मला फारसे कळत नाही, त्यामुळे मी इथे सरस्वती चिन्ह असलेली पाटी आणि सोबत मुलांसाठी रामरक्षा स्तोत्राचे पुस्तक घेतलेले आहे. या दिवशी यांची सुद्धा पूजा केली जाते. गुढीला आणि दाराला बांधण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची डहाळी घेतलेली आहे. तर मला वाटतं एवढं साहित्य पुरेसं आहे. तुमच्याकडे अजून काही ॲडिशनल गोष्टी घेत असतील तर त्या तुम्ही यात ॲड करा आणि जे साहित्य वापरत नसणार ते तुम्ही स्किप करू शकता, कारण प्रत्येक ठिकाणची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते. तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्मे आटोपून नेहमीची देवपूजा करून घ्यावी. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याचे लेपन करून घ्यायचे आहे. त्यासाठी हळद आणि चंदन एकत्र करून त्यात थोडे पाणी मिसळून घ्यायचे आहे. देवतांच्या स्वागतासाठी हे लेपन केले जाते. काही ठिकाणी उंबरठ्याला हळदी, कुंकू, चंदन यांचे 5 नाम ओढूनही देवतांना आमंत्रण देण्याची पद्धत असते. हळद चंदनात औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे जंतुसंसर्ग टाळला जातो. आपले घर रोगराईपासून लांब राहते. याच शास्त्रीय कारणामुळे हळद चंदन लेपनाची प्रथा पडली असावी. तसेच दारावर तोरण बांधून घ्यावे. उंबरठ्याजवळ आणि अंगणात रांगोळी घालून घ्यावी आणि उंबरठ्याची हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजन करून घ्यावे. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ झाडून पुसून घ्यावी. तिथे एक पाट मांडावा. त्यावर एक स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यावे. त्यावर एक दीप प्रज्वलित करून घ्यावा. कलश स्थापनेसाठी तामणात तांदूळ घालून हळद, अक्षता वाहून घ्यावी. त्यावर पाण्याने भरून घेतलेला कलश घ्यावा. कलशावर हळद कुंकूचे 5 नाम ओढून घ्यावेत. कलशात हळद, कुंकू, अक्षता, फूल घालून घ्यावे आणि त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवून हा कलश पाटावर ठेवून घ्यावा.
गणपती बाप्पांचे प्रतीक म्हणून सुपारीची स्थापना आपण करणार आहोत। त्यासाठी सुपारीचा पाण्याने 3 वेळा अभिषेक करून पुन्हा पंचामृताने अभिषेक करावा आणि पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून पुसून विड्याच्या जोडपानांवर थोड्या अक्षता आणि हळदी कुंकू घालून या सुपारीची स्थापना करावी। हळदी कुंकू अक्षता पाहून सुपारीची पूजा करून घ्यावी। पंचांगाऐवजी घेतलेली सरस्वती चिन्हाची पाटी सुद्धा मी इथे ठेवून घेतलेली आहे। रामरक्षा पुस्तकही ठेवले आहे। यांची तुम्ही देव्हाऱ्यात पूजा केली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर गुढी उभारण्यासाठी इथे थोड्या अक्षता टाकून त्यावर हळदी कुंकू वाहून घेत आहे। इथे तुम्ही स्वस्तिक आखला तरी सुद्धा चालेल। या अक्षतांवर साडी नेसवून कलश ठेवून घेतलेला बांबू ठेवायचा आहे। तसेच भिजवलेली चणा डाळ, गूळ, ओवा, धने, कडुलिंबाची पाने, फुले एकत्र करून इथे प्रसाद ठेवून घेतलेला आहे। हा प्रसाद पूजा झाल्यानंतर सर्वांनी ग्रहण करायचा आहे। कडुलिंबाच्या पानांच्या औषधी गुणधर्मांमुळे याचे आहारात सेवन करणे शास्त्रीयदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे आणि मुले कडुलिंबाची पाने खात नाही, कडू लागतं। त्यानंतर खाण्यासाठी साखरेचे कंगण सुद्धा इथे ठेवलेले आहे। तर इथे आता पाट मांडून झालेला आहे। पाटापुढे छोटीशी रांगोळी सुद्धा घालून घ्यायची। तर आपण गुढीला साडी कशी नेसवावी, गुढी कशी उभारावी हे पाहून घेऊया। तर एक लांब अशी बांबूची काठी घ्यावी। तिला आदल्या दिवशी स्वच्छ धुवून तेल लावून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी बांबूला चंदनाची 5 बोटे लावून घ्यायची। त्यानंतर कोरे वस्त्र घ्यायचे आहे। इथे मी साडी घेतलेली आहे, तुम्ही ओढणी किंवा ब्लाउज पीसही घेतला तरी चालेल। तर इथे या साडीला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। साडी नेसताना आपण जशा निऱ्या घेतो, जशा प्लेट्स घेतो तशा निऱ्या इथे पूर्ण साडीला पाडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर हाताने सर्व निऱ्या एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या सुटू नयेत म्हणून टाचपिन लावून सिक्युअर करून घ्यायचे आहे। त्यानंतर मी साडीला थोडासा नऊवारी साडीचा लुक देणार आहे। त्यामुळे नऊवारी साडीचा आपण काष्टा घेतो त्याप्रमाणे मी खालच्या साईडने एक निरी वरच्या बाजूला उचलून नेलेली आहे, ते तुम्ही व्हिडिओत पाहू शकता। त्यामुळे या साडीचा लुक छान नऊवारी साडीप्रमाणे येतो आणि या काष्ट्यालाही सेफ्टी पिन लावून सेफ करून घेतलेला आहे। त्यानंतर ही साडी बांबूला दोऱ्याच्या सहाय्याने व्यवस्थित बांधून घ्यायची आहे। त्यात कडुलिंबाची डहाळी सुद्धा बांधून घ्यायची आहे। कलशावर स्वस्तिक आखून 5 नाम ओढून घेतलेले आहेत। हा कलश गुढीवर उपडा ठेवून घ्यायचा आहे। वरून साखरगाठींची माळ, पुष्पहार वगैरे घालून घ्यायचे आहे। बांबूवरून साडी नीट पांघरून घ्यायची आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे। तर अशी ही गुढी तयार झालेली आहे। अत्यंत सोपी, सुटसुटीत आणि तरीही आकर्षक आपली गुढी दिसत आहे। तर ही गुढी मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावायची असते, म्हणजे घरातून बाहेर निघताना उजवी बाजू येईल याप्रमाणे गुढी उभारायची असते। तर आता आपण ही गुढी बाहेर घेऊन जाऊ आणि जिथे आपण पाट मांडलेला आहे तिथे ठेवून घेऊ। पाट्यावर आपण अक्षता मांडून घेतल्या होत्या, त्या अक्षतांवर हा बांबू ठेवून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला व्यवस्थित दोरीने बांधून घ्यायची आहे, म्हणजे गुढी निसटणार नाही, पडणार नाही। त्यानंतर पाट्यावर मांडलेल्या सर्व वस्तूंची हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे। बांबूची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। गुढीची, कलशाचीही हळदी, कुंकू, अक्षता लावून पूजा करून घ्यायची आहे। गुढीची पूजा करताना मंत्रोच्चार करायचा आहे। ब्रह्मध्वज नमस्ते तू सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलकुरु। हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र येत नसेल तर ओम ब्रह्मध्वजाय नमः असा सोपा मंत्रोच्चार करायचा आहे। गुढीला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की जसा हा बांबू जमिनीच्या मुळाशी उभा राहून आकाशात उंच जात आहे तशीच प्रगती माझ्या घरातील सर्व सदस्यांची होऊ दे। सर्वांचे पाय जमिनीशी घट्ट जोडून ठेव आणि सोबतच यशाची उंचच उंच शिखरे सर करण्याची प्रेरणा दे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि वाटीतील प्रसाद सर्वांनी ग्रहण करायचा आहे।
त्यानंतर गोडाधोडाचा स्वयंपाक करायचा आहे. आमच्याकडे या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. बऱ्याच ठिकाणी श्रीखंड पुरीचा सुद्धा बेत आखला जातो. महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये गुढी संध्याकाळी उतरवली जाते, परंतु आमच्या भागात दुपारी 12 वाजेपर्यंत गुढी उतरवण्याची प्रथा आहे. गुढीला ऊन लागू देऊ नये असे म्हणतात. तर त्यामागे असं कारण असू शकतं की आपण गुढीला जो कडुलिंबाचा पाला बांधलेला असतो तो उन्हामुळे कोमेजून जातो, त्यामुळे तो प्रसाद म्हणून ग्रहण करता येत नाही. तसेच जी साखरगाठींची माळ आपण बांधलेली असते ती सुद्धा उन्हामुळे वितळू शकते आणि सकाळचे जे कोवळे ऊन या कडुलिंबाच्या पानावर आणि साखरगाठींवर पडलेले आहे ते आपल्या शरीरासाठी चांगले असते, त्यामुळे ते आपण ग्रहण करायचे असते. म्हणून दुपारी 12 वाजेच्या आधी गुढी उतरवली जाते. तर सकाळी गुढी उभारली की पुरणाचा स्वयंपाक केला जातो. साधारणतः 12 वाजेपर्यंत सर्व स्वयंपाक पूर्ण होतो. मग ही गुढी उतरवून ती पाटावर ठेवून घेतली जाते. तिची हळद कुंकू अक्षता लावून पूजा केली जाते. पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा संपूर्ण नैवेद्य गुढीला दाखवला जातो. केलेल्या स्वयंपाकाचं संपूर्ण ताट तयार केलं जातं आणि हा नैवेद्य गुढीपुढे ठेवला जातो. गुढीचा नमस्कार केला जातो. त्यानंतर गुढीवरील कडुलिंबाची पाने, साखरगाठी यांचा प्रसाद खाल्ला जातो. गुढीला नैवेद्य दाखवल्यानंतरच सर्व कुटुंबातील सदस्य अन्न ग्रहण करतात. आमच्याकडे सबंध दिवस गुढी ठेवली जात नाही. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते. तुमच्याकडे ज्या पद्धतीने पूजा करतात तशी पूजा तुम्ही करू शकता. नवीन वर्षाची सुरुवात गोडाने करावी, चांगले संकल्प आखावेत आणि ते संकल्प सिद्धीस नेण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत. गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तुमच्याकडे पण अशाच पद्धतीने गुढीचे पूजन करतात का हे कमेंट करून नक्की कळवा. माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.